तुम्ही माणसांमध्ये करू दाखवा, या तुम्ही वेळापूरला करू दाखवा, या तुम्ही नातेपुत्याला करू दाखवा. जिथं दोन दोन घरं आहेत आमची खेडेगावात, तिथं मस्ती दाखवता. अरे तुमच्यात काय मस्ती आहे तर या ना शहरात आणि करून दाखवा. फक्त खेडेगावात दोन दोन घरं आहेत, तिथं मस्ती दाखवताय. आणि 56 वर्षाच्या माणसाला, म्हाताऱ्या माणसाला चौकटीनं तलवारीनं मारताय. न मरताना की तुमची दाखवता. शहरात आला अन्याय करणारा की तुडवा. बाबासाहेबांची लेकरं आपण किती दिवस म्हणून, कायद्याचा सन्मान म्हणून किती दिवस म्हणून आपण असं करणार आहे. अरे सन्मान आहेच कायद्याचा. बुद्धाची शांती एका डोळ्यात आणि बाबासाहेबांची क्रांती एका डोळ्यात होऊन जाणारी माणसं आहे. पण अशोक राजाची सुद्धा तलवार आम्हाला एक वेळ उचलावी लागणार आहे. तर मी दुसरीकडे जाणार नाही. मला जर महाराष्ट्रातल्या लोकांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर मला इतर कमी वेळ मिळत असतो. तुम्ही सगळी जण जबाबदारी घ्यायला पाहिजे. तुम्ही यांना मदत केली पाहिजे. पुन्हा असं झालं नाही पाहिजे. आंबेडकरी चळवळीची ताकद कमी झाली पाहिजे आता म्हणलं नाही पाहिजे पुणे. एवढं पण तो आणि थांबतो. जय भीम. या ठिकाणी समाजच्या कसं चांगल्या गोष्टी भाषण या ठिकाणी एकच मी काय आता भाषण करणार नाही. तहसीलदारांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी निवेदन स्वीकारण्यासाठी याचं आहे. मी या ठिकाणी खास आवर्जून हा जो ऐतिहासिक मोर्चा जो बाबुळगाव ते माळशिरस तहसील कार्यालय हे कुणी करू शकत नाही. हे चळवळच करू शकते फक्त. आणि पायी बाबुळगाव तर एका दिवसात ठरलंय आणि तुम्ही सर्वांनी त्याला साथ दिलेली आहे. आणि हे ऐतिहासिक आहे. एका दिवसामध्ये ठरवणं आणि ते यशस्वीपणे पार पाडणं हे फक्त आंबेडकरी चळवळच करू शकते. आणि मी अशी तर माझ्या आया बहीण बसते. मी ह्यांना खरंच वंदन करतो तुम्हाला. तुम्ही एवढ्या तडफेनं मी बघितलं तुम्हाला चालताना तहान लागली, भूक लागली याचा सुद्धा आपण विचार केला नाही. आणि तुमच्यात खरंच रमायचं रक्त विचार केला नाही. आणि तुमच्यात खरंच रमायचं रक्त असंच सगळ्यांच्या मध्ये बाबासाहेबांचं रक्त असणं गरजेचं. तरच हे कुठेतरी संपणार आहे. म्हणजे या ठिकाणी मी हे आनंद अश्रू आहेत की आंबेडकरी चळवळच हे सगळं करू शकते. अतिशय अभिमान वाटतोय की आपण सगळं घरदार सोडून या ठिकाणी एका कुटुंबासाठी पळतोय. हे कुठल्या इतर समाजाला जमत नाही. हे आपण करतोय. ही फक्त चळवळच करू शकते. आंबेडकरी चळवळच करू शकते. आणि हे असंच चालू राहू द्या. बाबासाहेब म्हणले होते ना जागृतीचा अग्नी तेवत शेवटपर्यंत राहिला पाहिजे तरच आपण जगणार आहे. आणि पुढच्याला आपल्याला नेस्तानाबूत करायचं असेल तर ह्या मस्तवाल गुंड जे आहेत हे फक्त कुठं अन्याय करतायत. जिथं तिथं आपली 4-2 घरं आहेत ना तिथं हे अन्याय करतात हरामखोर. अरे या रे अकलूज मध्ये करून दाखवा ना. या तुम्ही माणसाच मध्ये करून दाखवा. या तुम्ही वेळापूरला करून दाखवा. या तुम्ही नातेपुत्याला करून दाखवा. हरामखोर जिथं 2-2 घरं आहेत आमची खेडेगावात तिथं मस्ती दाखवता. अरे तुमच्यात काय मस्ती आहे तर या ना शहरात आणि करून दाखवा. फक्त खेडेगावात 2-2 घरं आहेत तिथं मस्ती दाखवताय. 56 वर्षाच्या माणसाला 4 जण आणि 56 वर्षाच्या माणसाला, म्हाताऱ्या माणसाला चौघटून तलवारीनं मारताय. कुठून ना मरताना की तुमची दाखवता हरामखोरानो. आणि त्याच्यासाठी माझं एक निवेदन आहे शहरातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला. शहरात आला की हरामखोराला तोडवा. हेच पाऊल आपल्याला उचलावं लागणार आहे इथून पुढच्या भविष्य काळामध्ये. शहरात आला अन्याय करणारा की तुडवा. बाबासाहेबाची लेकरं आपण किती दिवस म्हणून, कायद्याचा सन्मान म्हणून किती दिवस म्हणून आपण असं करणार आहे. अरे सन्मान आहेच कायद्याचा.
बुद्धाची शांती एका डोळ्यात आणि बाबासाहेबांची क्रांती एका डोळ्यात घेऊन जाणारी माणसं आहे. पण अशोक राजाची सुद्धा तलवार आम्हाला एक वेळ उचलावी लागणार आहे. ती वार करण्यासाठी नाही तर स्वतःच्या सुरक्षितेसाठी ती तलवार आपल्यापाशी ठेवणं गरजेचं आहे. आम्ही तलवार घेऊन तुमच्यावरती वार करण्यास नाही, परंतु आमच्या सुरक्षितेसाठी मात्र आम्ही आमची तलवार हे आम्हाला काढावीच लागणार आहे. आणि हा संदेश मी जी सांगितलेला आहे की जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं पूर्ण तालुका गोळा होईल. पॅटर्नच बेडक पॅटर्न आपल्याला राबवायचा आहे. बेडक अन्याय झाला की गावात सगळं प्रशासनाच्या दारात आणून ठेवायचं आहे आणि अन्याय करणारा गावात दिसला की ठोकून काढायचं आहे. हेच करायचं आहे आपल्याला. आणि म्हणूनच 7 वकिलांची फौज आपण आता निर्माण केलेली आहे. काहीच काळजी करू नका, फुकाट केसेस लढवल्या जातील, परंतु अन्याय करणाराचा माज इथून पुढच्या भविष्य काळामध्ये उतरवला जाईल. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराज, जय महाराष्ट्र. या ठिकाणी तहसीलदार साहेब आलेले आहेत. या ठिकाणी साहेब तुम्ही कधी भेट द्यायला जाणार आहे गावाला? ते वेळेनुसार जाणार त्याचं टेन्शन घेऊ. आपल्याला काय हल्ला होऊन 3 तारखेला हल्ला झाल्यावरती सुद्धा जर तुम्ही आता जाणार आहे, तुम्हाला वेळच मिळाला नाही का अजून? अहो तुम्ही ऐकता का? तुम्हाला येऊन सांगितलंय की नाही? तुम्ही भेटचा म्हणलंय की नाही? तुम्हाला कायद्यात तरतूद आहे की नाही? कायद्याची तरतूदच सांगतोय तुम्हाला. तिथं प्रवण क्षेत्र आहे, त्याच्यावर प्रवण क्षेत्र आहे की नाही जाऊन बघायचं. ऐका ते सांग. आयुक्त समाज कल्याण पुणेचं पत्र आहे. माळशिरस मधून बाबुळगावला जायला नाही का? ऐकता का नाही? ऐका, तिथं अत्याचार प्रवण क्षेत्र आहे. त्याचा अहवाल पोलिसांकडून घेऊन आम्ही आणि पोलीस संयुक्तपणे पाहणी करून कोणताही कार्यकारी दंडाधिकारी जाऊ शकतो. तुम्ही कार्यकारी दंडाधिकारी तुम्ही बाबुळगावला का जात नाही? त्याची माहिती घेऊन जाणार आहे. कधी 3 तारखेला गुन्हा झालाय ना? हो तुम्ही परवा आले, काल दिवसभर सोलापूरला होतो. आज म्हणजे आमचं महत्वाचं वाटत नाही काय तुम्हाला? सांगतो तुम्हाला, त्याची माहिती पोलिसांकडून अहवाल घेऊन आम्ही तिथं जाणार आहे. पण अजून माहिती सुद्धा घेतली नाही तुम्ही. काय तुम्ही मला काही सांगते राव? या ठिकाणी तहसीलदार साहेबांना विनंती आहे की जे तुमच्या अधिकारात आहे ते आपल्याला करायचं आहे आणि ते त्वरित केलेलं चांगलं. म्हणजे त्या दृष्टिकोनात तुम्ही भेट देणार आहे म्हणजे तुम्ही काय आमच्यावर उपकार करत नाही. भेट दिली नाही तरी हरकत नाही. इतक्या दिवसांनी जाऊन काय तिथं करणार आहे? ज्या वेळेस लवकर झाले त्याच वेळेस तिथं जायला पाहिजे. मी कायदेशीरच बोलतोय. महिला या पुढे सगळ्या महिला या. महिलांच्या हस्ते या ठिकाणी निवेदन दिलं जाईल. या ठिकाणी सर्व महिलांनी पुढे या. महिलांच्या हस्ते या ठिकाणी निवेदन या ठिकाणी दिलं जाईल. आणि जे जे या निवेदनामध्ये आहे त्या निवेदनामध्ये ज्या मागण्या आहेत मागे या सगळं थांबा. त्या सर्व मागण्यांचे असं व्हा म्हणजे सगळे या ठिकाणी 32 मागण्यांचं हे निवेदन आहे. त्याच्यावरती तहसीलदार साहेबांनी रितसर त्या ठिकाणचा अहवाल पाहून त्याच्यावरती त्या ज्या मागण्या आहेत त्याचा पाठपुरावा करून त्याच्यामध्ये ज्या ज्या मागण्या आहेत त्याचा न्याय देण्याचा प्रयत्न तहसीलदार साहेबांनी आपल्या या कारकिर्दीमध्ये करून दाखवावा ही विनंती त्यांना करण्यात येत आहे. आणि लवकरच त्यांनी गावाला त्या बाबुगावला भेट देण्यात यावी या ठिकाणी या सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीनं आपल्याला सांगण्यात येत आहे. असाच पाठपुरावा करा ना, अशीच आमची बाबळगावची काळजी घ्या. नाहीतर इथं आम्ही मोर्चा करायचून बाबळगावच्या माणसांना आता इकडं 2-4 गेली की त्यांना फोन करून लावायचं. या ठिकाणी तहसीलदार साहेब आपल्याला थोडंसं म्हणणं या ठिकाणी आपल्या ज्या मागण्या आहेत या माझ्या लेवलच्या ज्या आहेत आणि त्या शासनाच्या लेवलच्या आहेत तात्काळ आपण शासनाकडे पाठपुरावा करून पाठवून द्या. चला याच्या पोच घ्यायला याचे एकूण जरा आहे का येतील पोच घ्यायला या ठिकाणी सर्व पक्षाचे सर्व संघटनांचे
आणि सर्व आंबेडकरी समाजाचं, सर्व बहुजन समाजाचं या ठिकाणी खास या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये सजग राहून जिथं म्हणून आपल्याला ज्या काय गोष्टी कायदेशीर करता येईल त्या सर्व गोष्टीसाठी आपण तत्पर राहणं गरजेचं आहे. प्रत्येकाने जबाबदारी घेणं गरजेचं आहे. एक व्यक्ती कुठं म्हणून पुरणार आहे. म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वतः वैभव गीते आणि स्वतः विकास दाहींचे बनणं गरजेचं आहे. विकास दाहींचे आणि वैभव गीते कुठं पुरणार आहेत तुम्हाला. त्यासाठी प्रत्येकाने विकास दाहींचे आणि वैभव गीते बनणं गरजेचं आहे. कायद्याचं ज्ञान घेणं गरजेचं आहे. वैभव गीते आणि विकास दाहींचे म्हणजे काय हे नाहीत. हे तुमच्या पुढे एक आदर्श म्हणजे नेतृत्व म्हणून आपण त्या पद्धतीनं बनणं गरजेचं आहे. आणि स्वतः त्या पद्धतीनं जबाबदारी घेणं गरजेचं आहे. आणि स्वतः त्या पद्धतीनं बनणं गरजेचं आहे. आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी घडतंय. आज वैभव गीते पूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय. महाराष्ट्रभर जर नाही तो गेला, माळशिरस तालुक्यामध्ये जर तो थांबला तर महाराष्ट्राचं बघायचं कुणी. आज 632 खून झालेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामध्ये जवळ वैभव गीतेने त्यातल्या जवळ 15 ते 20 लोकांना नोकरी मिळवून दिलेली आहे. काहींना जमीन मिळवून दिलेली आहे. अजून किती 400 प्रकरणं राहिलेत त्या लोकांना न्याय देण्यासाठी वैभव गीतेला महाराष्ट्रभर हिंडावं लागतंय. मग आपण आपला तालुका सक्षम बनणं गरजेचं आहे. बनवलेलं आहे आपण, परंतु गेल्या 10-12 वर्षापासून थोडासा कुठेतरी मरगळ आलेली आहे. आणि ती मरगळ झटकणं गरजेचं आहे. आणि मरगळ झटकून आपल्याला गट तट सगळं संपवून आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे. आणि जर आपण एकत्र राहून जर लढा दिला तर हे जातीवादी लोक घेणार आहेत. ती दहशत आपली जी आहे ती दहशत संपणार आहे. त्यांच्यावरती आपली दहशत राहणार आहे. कारण आज बघतोय माळशिरस तालुक्यामध्ये फक्त आणि फक्त बाबुळगाव हे गाव राहिलेलं आहे. 108 गावामध्ये राहिलेल्या 107 गावामध्ये आपण ज्याला तिथे झटकं दिलेले आहेत. त्यांना सुद्धा हरामखोराला झटके दिले. त्यातल्या 2-4 जणांना अजून 2-4 जणही राहिलेले आहेत गावामध्ये. ही जी 7-8 जणी जी नालायक माणसं आहेत त्यांना आपण ठामपणे सांगतोय ह्याचा माज जिरवायचा म्हणजे जिरवणारच अशी प्रत्येकाने भूमिका घ्यायची आहे. आणि ती जिरवायचीच आहे. एकच गाव राहिले फक्त आता तालुक्यातलं बाबुळगाव. आणि सगळी गाव आपण नीट करता आणली. प्रत्येक गावामध्ये जी मस्ती केली ना त्या प्रत्येकाची मस्ती आपण उतरवली. फक्त आता बाबुळगाव राहिले. त्या बाबुळगाव मधल्या 1-2ची मस्ती उतरवली. राहिली ती 2-3 त्यांची सुद्धा आपल्याला मस्ती उतरवायची आहे. म्हणून आपल्याला एक राहायचं आहे. आणि प्रत्येकाने जबाबदारी स्वतःवरती घ्यायची आहे. कारण काय संसार आहे, मुलं बाळ आहेत, बायका आहेत, सगळ्यालाच आहे. परंतु त्यातूनही वेळ काढून आपल्या समाजासाठी बाबासाहेबांची लेकरं आहे आपण आपल्या समाजासाठीच फक्त हे करत नाही. बहुजन समाजामधल्या प्रत्येक घटकावरती कुठल्या जाती धर्माचा माणूस असू द्या त्याच्यासाठी आपण आहे. आपण थोरलं भाव आहे आणि आपल्या थोरल्या भावाची जबाबदारी आहे. मातांग होलार चांभार कुणी का तर पगड जातीचा असाना त्यांच्यासाठी आपण आहे. आणि बाबासाहेबांनी आपल्याला तो मार्ग दिलेला आहे. आणि त्या बाबासाहेबांच्या मार्गाने आपल्याला जायचं आहे की जिथं अन्याय तिथं आम्ही, जिथं अन्याय अत्याचार तिथं आपण मोठ्या भावाची भूमिका स्वीकारूनच तिथं आपला ठोकाच पडला पाहिजे. त्या दृष्टिकोनातूनच आपल्याला जावं लागणार आहे. आणि तरच आपली दखल घेणार आहेत किंवा आपली या तालुक्यावरती परत दहशत राहणार आहे. जय भीम. जय 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 भीम. जय भीम. जय 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 भीम. जय भीम. थँक्यू. आणि सगळ्यांनी व्यवस्थित आपापल्या गाड्यांमध्ये व्यवस्थित सुरक्षित आपल्या घरी जास्त गाडी न ताणता एका साइडनं एकदम व्यवस्थित आपल्या घरी